हरीचे गुण मग काही नोहे बाध काम दुर्जनाची क्रोध शांती खड्ग हाती काळा सीते नागविती मग काही नोहे बाध काम दुर्जनाची क्रोध तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिख मग काही नोहे बाध काम दुर्जनाची क्रोध विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय दत्तुमिन्द्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया हो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपेदानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल 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 करावी कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नोहे बाध काम दुर्जनाची क्रोध प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुमान्य विश्वमान्य विश्वभूष्य विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंग चार चरणाचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला अर्थातच मानवी जीवाला खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाला चिंतन करण्या अगोदर काही थोडासा अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक जगतधा रुक्मिणी प्राण संजीवन ज्ञानांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या कृपाशीर्वादानं जगतवंदने जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपाशीर्वादानं आदी करून सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं भगवंताच्या कृपा आशीर्वादानं सालावादाप्रमाणे या कार्तिकी उत्सवाच्या निमित्ताने चालत असलेला भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधली आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या बालकाकडं माझ्यासारख्या पामराकडं माझ्यासारख्या आज्ञानाकडं आलेली आहे. त्यामध्ये मी माझं परमभाग्य समजतो. थोडासा येण्यासाठी मला उशीर झालेला आहे. याच्याकरता मी सगळ्यांची अगोदर माफी मागतो. मला भीती फक्त याचीच वाटत होती, येण्याकरता उशीर झालाय माईंनी काही बोलावं नाही. फक्त एवढ्या गोष्टीची भीती वाटत होती. पण एकदा माईनं माझ्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात कुरळला. आता माझी सगळी भीती निघून गेलेली आहे बघा. असं थोडासा मला येण्यासाठी उशीर झालेला आहे. याच्याकरता तुमची सर्वांची माफी मागतो. आजची ही पवित्र अशी तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या बालकाकडं माझ्यासारख्या ते वरचा तू करण्याचं थोडं आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या बालकाकडं माझ्यासारख्या पामराकडं माझ्यासारख्या अज्ञानाकडं आलेली आहे. त्यामध्ये मी माझं परमभाग्य समजतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं हे कार्यक्रमाचं नियोजन आहे. दृष्ट लागावं एवढं सुंदर केलेलं हे कार्यक्रमाचं नियोजन आहे बघा. गेल्या 2 वर्ष अगोदर मी प्रवचन केलं होतं बघा. आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं बघा, आज जे इथं प्रवचन करतो ही एक माझी परीक्षा आहे. आणि ही परीक्षा जर मी पास झालो तर महाराष्ट्रात कसलीही मोठी परीक्षा उद्या नापास कधीच होणार नाही. माझ्या अंदाजानं आज इथं कीर्तन परत माईंच्या समोर करतोय. माझ्या अंदाजानं मला असं वाटतोय की गेल्या वेळेस जी परीक्षा दिली होती माझ्या अंदाजानं ती परीक्षा मी आज पास झालेलो आहे. याच्याकरता पुन्हा नंतर इथं कीर्तन करण्याचा योग माझ्यासारख्या बालकाकडं माझ्यासारख्या पामराकडं आलेला आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं सर्वच असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहात. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. त्यामध्ये ज्यांनी सुंदर अशा प्रकारची गुडाशी चाल गायली अशा असणारे आमचे आदरणीय वंदने विशाल महाराज असतील त्यांनाही माझं वंदन आहे. ते सुद्धा आज माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. महाराजांनाही माझं वंदन आहे. त्यांना ज्यांनी साथ केली अशा असणारे आमचे आदरणीय
काळे महाराज सुनील महाराज, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय सुनील महाराज काळे आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. मी सुद्धा आज माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी उपस्थित आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर आदरणीय माझ्या कीर्तनामध्ये टाळे घेऊन उभा राहावं तेवढा पात्रतेचा मी सुद्धा नाही आहे, पण तरी सुद्धा काय वाणू आता नुपुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवीत असे असणारे आमचे आदरणीय वंदनीय रामलिंग महाराज आहेत. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय महाराजांनाही माझं वंदन आहे, ते सुद्धा माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्याचनंतर आमचे आदरणीय हरिदास महाराज, वा एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. हरिदास महाराजांनाही माझं वंदन आहे, त्यांनाही वंदन करून आदरणीय आमचे दत्ता महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदन आहे माझ्या गुरुस्थानी असणारे आणि मला आज कीर्तनामध्ये पखवाजाची साथ करणारे आमचे असणारे आदरणीय वंदन आहे. पखवाज म्हणलं की अगोदर ज्यांचं आधारण तुम्ही आम्ही घेतो असे असणारे आमचे आदरणीय वंदनीय मुरलीदादा, एकदा त्यांच्यासाठी मुरलीदादा, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा आदरणीय मुरली महाराज गावडे आहेत, ते सुद्धा आज माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी मनाचा मोठेपणा करून कीर्तनाला उपस्थित आहे. एक वाक्य सांगतो, जे आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं ज्येष्ठ श्रेष्ठ असतात ते आज आपल्या बालकाच्या कीर्तनामध्ये येऊन जर बसत असतील तर गुरुवरे बाबा सांगायचे, दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी स्वतःचं मन अगोदर फार मोठं असावं लागतं. एवढंही वाक्य लक्षात ठेवा. आणि दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी स्वतःचं मन आहे ना हे मोठं असावं लागतं. म्हणजे मनाचा मोठेपणा करून आज माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी सर्वच मंडळी कीर्तनाला उपस्थित आहात. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आशीर्वाद देण्याकरता आमच्या आईसाहेबही उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. इकडे असणारे विनेकरी बाबा आहेत, तुळशीवाले आजी आहेत, चौकदार आहेत, हार्मोनियम वाजवण्यासाठी महाराज आहेत, तुम्हाला सर्वांना वंदन आहे. आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य वारंवार ज्यांचं मला मार्गदर्शन असतं, आतापर्यंत जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते अशा असणारे आमचे आदरणीय वंदनीय ओंकार महाराज असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल त्याचनंतर ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मी बघितला, ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मला ओळखतो, नातानं जे माझे मामा लागतात, मृदंग विशारद मृदंग सम्राट अंकुजी महाराज काळे असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. ते सुद्धा माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत, मामांनाही माझं वंदन आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारची गोड अशी माईक सिस्टीम आहे. आमच्या राहुल दादासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा छान माईक सिस्टीम आहे, सुंदर माईक सिस्टीम आहे. राहुल दादालाही माझं वंदन आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारची सिस्टीम आहे. यूट्यूब चॅनलवाले दादा आहेत. दादा नाव काय चॅनलचं? माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनल आहे बघा. अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे यूट्यूब चॅनल आहे. कीर्तन बघितल्याच्या नंतर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब बटनला दाबायला अजिबात विसरू नका. तुमचे ॲड मी देऊन टाकतो, काही चिंता करायची गरज नाही. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून सेवेला सुरुवात करतो. नाव कोणाचं राहिलं नाही ना, आणि जरी राहिला असेल तर राग येऊन देऊ नका, कारण तुमचे नाव घ्यायला मी काही तुमची बायको नाही. तरी सुद्धा तुमचं सगळ्यांचं नाव एका उखाण्यामध्ये घेतो. उखाणा कसा घेतो लक्ष देऊ नाही का? नाही तर सध्याच्या काळात उखाण्याच्या लय पद्धती निघल्यात महाराज. एखाद्या नवरीचं नवीन लग्न व्हावं, नवीन लग्न झाल्याच्या नंतर तिला उखाणा घ्यायला लावावं. एवढा सुंदर उखाणा घेते, एवढा सुंदर उखाणा घेते. उखाणा आहे का? हा येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला, 3 तारा पानं खाते करा करा अडकी त्याला घुमरा बारा, ते कोणाला व्यापारी दिली सुपारी, सुपारी नेते वाण्याला, हण्णा नेते पाण्याला, पाण्यात ते वाड्यात तक्ते वाड्यात वाडे 7 वाडे वाड्यात पलंग पलंग गादी गादी ऋषी उशीर बशी बशीत कप पप्पात घडी घटेडीत वाजला एक मी ज्ञानोबा तुकोबारांची असं नाव घेणार. अर्ध्यात निम्म्यात संसार आला की मग नाव घ्यायला लावायचं. मग कशी नाव घेणार माहिती का? बटन तुटलं बटव्याचं नाव आहे का? हा बटन तुटलं बटव्याचं आणि काय नु घेता सटव्याचं. बघा कितीच नावाच्या पद्धती निघल्या महाराज. नाव कसं घेतो लक्ष देऊ नाही का? पांडुरंगाच्या चरणी फुलं वातं वाकून, ऐका बरं, पांडुरंगाच्या चरणी फुलं वातं वाकून आणि तुम्हाला सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारांचं मान राखून. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे. अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला खऱ्या कीर्तनाचं महत्त्व सांगतात. पहिला मुद्दा, एवढं तोलामोलाचं शरीर तुम्हाला आम्हाला भेटलेलं आहे, हे कशा करता भेटलंय? शरीर भेटण्याचं कारण काय? या पृथ्वीचा नियमच आहे. इथं जर बघितलं तर पहिले कोटीचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. हे एकमेव तत्व आहे. पहिलं इथं कुठंच काही नव्हतं. काय नव्हतं? चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारा नव्हतं. कुठं जर बघायचं झालं तर हे कुठंच नव्हतं. मग जरा सांगितलं सृष्टी निर्माण करायची भगवान परमात्म्याला, ब्रह्मदेवाला. आता सृष्टी निर्माण करायची, याच्याकरता काय करावं लागेल? म्हणे महाराज याच्याकरता तुम्हाला तपश्चर्या करावी लागेल. आणि ऐका, पहिली स्त्री पहिला पुरुष जन्माला येण्यासाठी ती तपश्चर्या जर कुठं झाली असेल तर भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, नाशिक पंचवटीमध्ये कमळाच्या फुलावरती बसून ती तपश्चर्या केली. कुणी? ब्रह्मदेवानी.
ब्रह्मदेवाचं वैशिष्ट्य आहे. ब्रह्मदेवाला किती डोके आहेत? किती किती? गणिताचा क्लास चाललाय का? ब्रह्मदेवाला किती डोके आहेत? 4. ऐका, ब्रह्मदेवाला 4 डोके आहेत. पण ज्ञानोबारायांनी त्यांचं वर्णन केलंय. ज्ञानोबाराय सांगतात तो वेडा आहे. काय? ब्रह्मदेवाला 4 डोके आहेत, पण ज्ञानोबाराय काय सांगतात? तो वेडा आहे. सृष्टीच्या उपक्रमा पूर्वेगा विरोत्तमा आणि वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. ऐका, ब्रह्मदेवाला 4 डोके आहेत, पण ज्ञानोबाराय सांगतात तो वेडा आहे. आता विचार करा, 4 डोक्यावाला ब्रह्मदेव जर वेडा असेल, आपल्याला एकच आहे, आपली अगरबत्ती कुठं लावायची? बरं, यांचा एवढा मोठा प्रश्न, जे मानेच्या वरती 7-8 किलोचा बोजा असतो याला डोके म्हणतात, हे सुद्धा बऱ्याच जणांना माहित नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. डोकं कुठं वापरायचं हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. इकडे लक्ष द्या. माझा विषय हा चाललेला आहे, माझा मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचं तात्पर्य, पहिली स्त्री, पहिला पुरुष जन्माला येण्यासाठी ती तपश्चर्या जर कुठं झाली असेल तर भारतात, महाराष्ट्रामध्ये, नाशिक पंचवटीमध्ये कमळाच्या फुलावरती बसून ती ब्रह्मदेवानं ती तपश्चर्या केली आणि तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला आलो. मग जन्माला आल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला प्रक्रिया कशाची झाली? सुखाची आणि दुःखाची. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाची आणि दुःखाची प्रक्रिया आहे. पण महाराज, याच्या पलीकडे अजून काही आमचा प्रवास झालेला नाही. साधू संत सांगतात आम्हाला सुख आणि दुःख हे दोन्हीही समान आहे. आमच्याकडं 4ही प्रक्रियाने आम्ही सुख आणि दुःख भोगतोय. पण महाराज, आमचा याच्या पलीकडे काही प्रवास झालेला नाहीये. तुम्हाला सुख आणि दुःख हे दोन्ही समान आहे, पण आम्हाला सुख आणि दुःख हे दोन्ही समान नाहीये. आम्हाला जर पाहिजे काय असेल तर मात्र आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर पाहिजे काय असेल तर सुख पाहिजे. मग सुख जर पाहिजे असेल तर याच्याकरता कोणाकडे जावं लागेल तुम्हाला? बोला. भगवान परमात्म्याकडे, त्या जगाच्या चालक मालकाकडे, भगवंताकडे जावा लागल आणि तो जगाचा चालक मालक, तो भगवंत आपलासा करून घ्यावा लागल. त्याशिवाय आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 तेने बिन जीवा सुख नो हे. तेने बिन जीवा सुख नो. तेने बिन जीवा सुख नो हो. तेने बिन जीवा सुख नो हे. एरते माही दुःखाची जाणीती. एरते माई के दुःखाची जनीती. एरते माई के दुःखाची जनीती. एरते माई के दुःखाची जनीती. महाराजांनी प्रमाण दिलं. महाराज सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा. एकच देव आपलासा करून घ्या. जीवनामध्ये तुम्हाला काय भेटल? सुख भेटल. पण ज्याला जवळ करायचंय त्याला जवळ करतात का? या जगात असं चाललंय, पॅकिंग भारी माल किडका. जगद्गुरु तुकोबाराय गावागावामध्ये, गल्लोगल्लीमध्ये, घरासमोर प्रत्येकाच्या जातात आणि प्रत्येकाला देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी.
घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसोनी. पण मला सांगा, त्या देवाला, त्या जगाच्या चालक मालकाला, त्या भगवंताला तुम्ही आम्ही घेतलं का? नाही. काय म्हणलो आपण? देव न लगे, देव न लगे. महाराज, हा देव आमच्या दारामध्ये स्वतःहून जरी आला असल तरी सुद्धा हा भगवंत, हा जगाचा चालक मालक आम्हाला नकोय. त्या देवाला आपण घेण्यासाठी नकार दिला. मला सांगा, देवाची आठवण सुख असल्याच्या नंतर होते का दुःख आल्याच्या नंतर? बोला. कोणाकोणच्या जीवनामध्ये सुख असलं की आपण देवाकडे जातो? कुणी जात नाही. जीवनामध्ये दुःख आलं की देवाकडे जातो. प्रत्येकाला अपेक्षा जर कशाची असेल तर सुखाची अपेक्षा आहे. जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत देव आठवणार नाही. पण एकदा जर काय जीवनामध्ये दुःख आलं की देवाकडे जायचं आणि देवाला सांगायचं, देवा काय तुझं मी वाटुळं केलं की एवढं दुःख माझ्या पदरात घातलंय. म्हणजे लोकांचं वाटुळं केल्याशिवाय देवाला काही दुसरं काही कामच नाही का? देव कोणाचंच वाटोळं करत नाही महाराज. कोणाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख तो देव देतच नाही. एक वाक्य लक्षात ठेवा, माणसानं केलेलं कर्म आहे आणि त्या कर्माचं फळ प्रत्येकाला भोगायला येणार आहे. याच्याकरता प्रमाण आहे, केले कर्म झाले त्याची भोगा आली, उपजले मेले ऐशे किती. जन्माला येण्याचे 3 कारण महाराजांनी सांगितले. जन्म घेणे लागे वासनेच्या संगतीची झाली अंगे रूप. जन्मा येणे घडे पातकांचे मूळ, संचिताचे फळ भोगावया. आणि 3रं कारण सांगितलं, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. अर्थातच माणसाचा काहीतरी कर्म शिल्लक राहिले की ते कर्म पूर्ण करून घेण्यासाठी जीवाला जन्म घ्यावा लागतो. पाप शिल्लक राहिले की ते संचित रूपाने फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो. वासना शिल्लक राहिली की माणसाला जन्माला यावं लागतं. लक्ष देऊ नाही का? आणि हे 3 जीवाला जन्माला येण्याचे कारण आहे. आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाची दुःखाची प्रक्रिया सुरू आहे, बरोबर आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आहे, दुःख आहे. या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये दुःख देणाऱ्या 4 गोष्टी आहेत. 4 गोष्टी दुःख देतात. एक गोष्ट दुःख देते, कोणची माहितीये का? आजाराची. दुसरी वृद्ध काळाची. लक्ष देऊ नाही का? 2 दुःख टाळता येतात आणि 2 दुःख टाळता येत नाही. जन्माचं दुःख, मरणाचं दुःख, आजाराचं दुःख, वृद्ध काळाचं दुःख, हे 4 प्रकारचे दुःख आहेत. त्यामधले 2 दुःख टाळता येतात आणि 2 दुःख टाळता येत नाही. जो निरोगी आयुष्य जगतो त्याला आजाराचं दुःख, बोला, जो निरोगी आयुष्य जगतो त्याला आजाराचं दुःख नाही. जो तरुण काळात जगतो त्याला वृद्ध काळाचं दुःख नाही. जन्माचं दुःख हे मात्र टाळता येणार नाही आणि मरणाचं दुःख हे मात्र टाळता येणार नाही. म्हणजे 2 दुःख टाळता येतात आणि 2 दुःख टाळता येत नाही. हे जीवनामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलेले जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचे हे 2 दुःख, हे 4 दुःख आहे. ह्याच्यामधले 2 टाळता येतात पण 2 मात्र जे आहे हे मात्र टाळता येत नाही. बरं, ज्याची अपेक्षा आहे त्याची प्राप्ती नाही आणि ज्याची प्राप्ती आहे त्याची अपेक्षा नाही. सुखाची अपेक्षा आहे पण सुखाची प्राप्ती नाही आणि दुःखाची प्राप्ती आहे पण त्याची अपेक्षा नाही. अपेक्षा दुःखाची कोणाला? हात वर करा बरं. शोधूनही भेटणार नाही की मला दुःख द्या म्हणणारा. प्रत्येकाला अपेक्षा सुखाची पण त्याची प्राप्ती होत नाही. दुःखाची अपेक्षा इथं बसलेल्याला कोणालाच नाही पण प्राप्ती झाल्याशिवाय राहा. बरं, एक वस्तू ह्या काळामध्ये सुख देते तर तीच वस्तू पुढच्या काळामध्ये दुःख देते. वस्तू एकच आहे. आता इथून पुढचे दिवस आहेत हे थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसामध्ये अंगात काय घालतो आपण? बोला. श्वेटर. श्वेटर अंगामध्ये घातल्याच्या नंतर ते श्वेटर सुखाला कारणीभूत आहे की दुःखाला? श्वेटर घातल्याच्या नंतर काय भेटतं आपल्याला? सुख भेटतं. पण ते श्वेटर उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये घालून बघा, मग काय देतं? दुःख देतं. मला सांगा, वस्तू बदलली की काळ बदलला? बोला. काळ बदलला. वस्तू एकच आहे, फक्त बदलला काय? काळ बदलला. आता रूम हिटरची गरज आहे पण उन्हाळ्याच्या काळामध्ये रूम एसीची गरज आहे. वस्तू एकच असते, फक्त काळ बदलतो आणि काळानुसार त्या वस्तूचा बदल होतो. आता एखादा गोड पदार्थ आहे, तो रोज आपल्याला आवडतो. पदार्थ आहे, आवडतो, पण तोच पदार्थ जर रोज 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 पात्रात वाढला तर काय होते? उलटी. बरं, तिला उलटी का म्हणतात? तिला उलटी का म्हणतात सांगू का? तर तिला उलटीच म्हणतात. असं आहे का ते? उलटी या शब्दाचा अर्थच आहे. लक्ष देऊ नाही का? पात्रातला घास हातात आला, हातातला घास तोंडात गेला आणि तोंडातला घास पोटात गेला, ही प्रक्रिया झाली सुलटी. पण पोटातला घास पचन न होता परत तोंडावाटे परत येणं, ही प्रक्रिया झाली उलटी. म्हणून ती उलटी. वाक्य लक्षात ठेवा. मराठी भाषा फक्त PhD पुरती मर्यादित नाही आहे. प्रत्येक शब्दाला स्वतंत्र भूमिका आहे. झाड आणि वृक्ष हे DED BED ला समान अर्थी, पण विश्वकोशात नाही. झाड वेगळं, वृक्ष वेगळं, वेल वेगळी आणि लता वेगळी. जिचा विस्तार जमिनीवरती आहे ती लता आहे, जिचा विस्तार आकाशाकडे आहे ती वेल आहे.
झाड वेगळं आणि वृक्ष वेगळं. ज्याला डायरेक्ट फळं येतात, फुलं येतच नाहीत असं जे आहे ते म्हणजे झाड आहे, आणि ज्याला फुलं येऊन फळं येतात असं जे आहे ते म्हणजे वृक्ष आहे. म्हणजे वेल वेगळी आहे आणि लता वेगळी आहे. तसं झाड वेगळं आणि वृक्ष वेगळं. आता मला सांगा, लता कशाला म्हणावं आणि वेल कशाला म्हणावं? जिचा विस्तार जमिनीवरती आहे ती काय आहे? बोला, लता. आणि जिचा विस्तार आकाशाकडे ती काय आहे? वेल. डांगराचा विस्तार जमिनीवरती म्हणजे ती काय आहे? लता. टरबुजाचा विस्तार जमिनीवर म्हणजे ती काय आहे? लता. भोपळ्याचा विस्तार वर म्हणजे ती काय आहे? आणि कडू असेल तर शक्यतो पाहतो ना, कडू भोपळे खालीच असतात. मी त्या भोपळ्यांचं सांगत नाही. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळलं त्यांना प्रसाद घेतल्याविषयी जाऊ नका. आता नाहीच कळल्यावर काय करता? काहींना उद्या कळलं, काहींना कीर्तन झाल्याच्या नंतर कळलं. एका गावामध्ये कीर्तन झालं, कीर्तन झाल्यावर एक जण हसू लागला. म्हणलं बाबा कीर्तन तर झालंय, हसतो कशाला? ते काय म्हणला माहिती का? सुरुवातीचा डायलॉग आता कळाला. बघा किती लेट करंट असतो महाराज. आता काय करायचे सांगा, इकडे लक्ष द्या. विषय हा चाललाय, मुद्दा हा चाललाय. प्रत्येक शब्दाला स्वतंत्र भूमिका आहे, प्रत्येक शब्दाला. आता तुम्हाला महिला का म्हणतात? तुम्हाला महिला का म्हणतात सांगू का? तर यांना पुरुष म्हणतात म्हणून तुम्हाला महिला म्हणतात. असं आहे का ते? महिला या शब्दाचा अर्थच असा आहे, मही अधिक ला इजिकल टू महिला. मही म्हणजे पृथ्वी, ला म्हणजे सरस्वती. तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला आल्याच्या नंतर ज्या माऊलीने तुम्हाला आम्हाला मुळात ज्या माऊलीनं ज्ञान दिलं त्या माऊलीचं नाव म्हणजे महिला आहे. ते ज्ञान बऱ्याच जणाला कमी पडलं म्हणून काही जणांनी लग्न झाल्याच्या नंतर घेतलं. कुठून का घेण्यात घेता याला महत्व आहे, बाकी काही नाही. बघा विठ्ठल विठ्ठल विषय हा चाललाय, माझा मुद्दा हा चाललाय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर अपेक्षा प्रत्येकाला कशाची असेल ना, तर प्रत्येकाला अपेक्षा सुखाची अपेक्षा आहे. पण आपल्या जीवनामध्ये जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. अज्ञान किती प्रकारचं आहे? देहाचं, आत्मस्वरूपाचं आणि होता कशाचं. 3 प्रकारचं अज्ञान आहे. एक अज्ञान आहे देहाचं, दुसरं अज्ञान आहे आत्मस्वरूपाचं आणि तिसरा अज्ञान होता कशाचं. 3 प्रकारचं अज्ञान आपल्या जीवनामध्ये आहे. याच्याकरताही आपल्या जीवनामध्ये दुःख येतं. मग हे अज्ञान आपल्या जीवनामधलं थोडंसं बाजूला काढायचं आहे. आणि जर ते अज्ञान जर बाजूला जर झालं तर आपल्या जीवनामध्ये काय येणार आहे म्हणे महाराज? सुख येणार आहे. मग जर आमच्या जीवनामधलं अज्ञान बाजूला काढायचं असेल तर याच्याकरता आम्हाला संगत कोणाची करावी लागेल? तर याच्याकरता संगत तुम्हाला साधू संतांची करावी लागेल. का तर डायरेक्ट देवाकडे जाता येणार नाही, मध्यस्थी कोणाला तरी तुम्हाला गाठावं लागेल. याच्याकरता तुम्हाला साधू संतांकडे अगोदर जावं लागेल. माणसानं संगत करत असताना चांगल्या माणसाची करणं ही गरजेची आहे. साधू संतांची संगत मुळात सहसा कोणाला होत नाही, पण एखाद्याच्या जीवनामध्ये जर झाली, लक्ष देऊ नाही का, एखाद्याच्या जीवनामध्ये साधू संतांची संगत झाली, एखाद्याच्या जीवनामध्ये साधू संतांची जर कृपा झाली तर मग महाराज सांगतात, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. फक्त भेट होत असताना, संगत होत असताना आणि कृपा होत असताना जर कोणाची व्हायची असं तर आपल्या जीवनामध्ये साधू संतांचे गुण गरजेचे. लई अवघड आहे म्हणे महाराज. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. ऐसे
संतांची भेट आहे, साधू संतांची भेट आहे म्हणे ही लई अवघड आहे. सहसा कोणाच्या जीवनामध्ये साधू संतांची भेट होत नाही. ऐका, आणि मी तर म्हणतो देवापेक्षा ही साधू संतांची भेट, साधू संतांची कृपा ही अगदी श्रेष्ठ आहे देवापेक्षाही. फक्त कृपा होत असताना साधू संतांची झाली पाहिजे. एखाद्याच्या जीवनामध्ये जर साधू संतांची जर कृपा झाली ना तर त्याचा उद्धार झाला म्हणून समजा. काय ताकद आहे साधू संतांच्या भेटीमध्ये, काय ताकद आहे साधू संतांच्या संगतीमध्ये. निर्बुद्ध रेड्याला बोलवण्याची ताकद आहे, निर्जीव भिंतीला चालवण्याची ताकद आहे. फक्त संगत माणसाच्या जीवनामध्ये, फक्त संगत कोणाची करायची. संगतीनं माणूस बिघडतो सुद्धा आणि संगतीनं माणूस सुधारतो सुद्धा. फक्त संगत कोणाची करायची हे मात्र माणसाला कळालं पाहिजे. लक्ष देऊ नाही का, ड्रायव्हरची जर संगत केली तर आपल्याला गाडी चालवता नाही येणार, पण टेरिंग, गेअर, क्लच हे तर नक्कीच तुम्हाला आम्हाला कळलं. पखवाज वाजवणाऱ्याची जर संगत केली तर सगळा पखवाज तुम्हाला वाजवता नाही येणार, पण थाप का होईना तुम्ही नक्कीच शिकतात. बरोबर आहे का नाही? हा, गायनाचार्यांची जर संगत केली तर सगळं गायन तुम्ही शिकू नाही शकणार, पण एखादी का चाल म्हणू शकता ना. हार्मोनियम वाजवणाऱ्यांची संगत केली, सगळी हार्मोनियम तुम्हाला वाजवता येणार नाही, पण सारे गम पदनिसा तर तुम्हाला कळल ना. कीर्तनकाराची जर संगत केली तर पूर्ण कीर्तन तुम्हाला येणार नाही, पण एखाद्या अभंगाचा अर्थ तर सांगू शकता ना संगतीनं. दारू पिणाराची जर संगत केली, एखाद्या सगळी बाटली नाही, झाकण का वेळेला हाणू शकतो ना. फक्त संगत माणसाला कोणाची करायची ना हे मात्र कळालं पाहिजे. संगतीनं माणूस बिघडतो आणि संगतीनं माणूस सुधारतो सुद्धा. फक्त जीवनामध्ये संगत चांगल्या माणसाची केली पाहिजे. जीवनामध्ये साधू संतांची संगत करा, उद्धार झाला म्हणून समजावं. काय ताकद आहे महाराज साधू संतांमध्ये. देवाला भांडण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती फक्त साधू संतांमध्ये. माझ्या अंदाजानं दास्यत्वाच्या पराकाष्ठेचा जर विचार करायचा झाला तर तपासायचा असेल तर साधू संतांना तपासा, बाकीच्यांना तपासत बसू नका. काय दास्यत्व होतं महाराज. काकड्यामध्ये आपण रोज म्हणतो, कागा केविल वाणा केलो दिनाचा दिन, काय तुझी हीन शक्ती झालीसी दिसे, लाज वाटे मना तुझा मनविता दास, गोडी नाही रस बोलिली या सारखे, तुझे दास्य करू आणि का मागो खावं या धिग झाले जिने माझे पंढरीला, या काय गा विठोबा तुझा आता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे, संसाराचा धाक निरंतर आम्हाशी मरण भले परी काय अवकळायशी, तुझ्या शरणागत शरण जाऊ अनेकाशी, आणि तुका म्हणे लाज कवना हे का निनसे. काय दास्यत्व आहे देवा. ऐक, तुझे दास्य करू. ऐक रे देवा, दास्यत्व जर केलं कुणाचं असेल ना, आयुष्यभर आतापर्यंत मी तुझं दास्यत्व करत राहिलोय, आणि जर मला दुसऱ्याला कोणाला जर खायला मागावं लागत असेल तर याला लाज तुला वाटत नाही की हे तुला कळालं पाहिजे. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, धीग झाले जिने माझे पंढरी रया. अरे देवा, तुला नेमकं म्हणू तरी काय. काय गा विठोबा तुझा आता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. सामान्य मनुष्याच्या पाठीमाग जसं संसाराचा प्रपंचाचा धाक पाठीमागे लावलेला, तसा आमच्या सुद्धा पाठीमागे संसाराचा प्रपंचाचा धाक पाठीमागे लावलेला. संसाराचा धाक निरंतर आम्हाशी आणि मरण भले परी काय अवकळायशी. आणि ऐक देवा, तुला सोडता जर मी दुसऱ्या देवतेला शरण गेलो तर याची लाज नेमकी कोणाला वाटावी हे तुला कळत नाही का. तुझ्या शरणागत शरण जाऊ अनेकासी, आणि तुका म्हणे लाज कवना एकासी. याला म्हणावं दास्यत्व. काय तुकोबारायांचं दास्यत होतं, काय साधू संतांचं दास्यत होतं. तेवढं दास्यत्व तुमचं आमचं आहे का सांगा बरं. देवाकडे जायचं असेल, भगवंताकडे जायचं असेल तर याच्याकरता भाव, निष्ठा, प्रेम असावं लागतं. थोर प्रेमाचा भुकेला किंवा निष्ठावंत भाव भक्ताचा, स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास, आणि पाहू नये वास अनेकाचे. निष्ठेचा भाव असावा लागतो. जीवनामध्ये निष्ठा असावी लागते. निष्ठेशिवाय तो जगाचा चालक मालक भगवंत आपलासा होणार नाही. एक वाक्य सांगता येईल का. आंधळा मनुष्य होता, रोज देवळामध्ये जायचा आणि देवाचं दर्शन करायचा. आंधळा मनुष्य होता, रोज देवळामध्ये जायचा आणि देवाचं दर्शन करायचा. ज्या मनुष्याला दिसत होतं त्या दिसणाऱ्याने त्या आंधळ्याला प्रश्न विचारला, का रे बाबा, आजपर्यंत तू कधी देवळातला देव बघितलायस का. काय प्रश्न विचारला त्याला, आजपर्यंत तू कधी देवळातला देव बघितलाय का. नाही रे दादा म्हणे, मला डोळ्यानं दिसत नाही, मी आजपर्यंत कधी देवळातला देव बघितला नाही. मग आजपर्यंत तो देवळातला देव बघितला नाही पण रोज देवळामध्ये जातो का. देवळामध्ये जातो, देवळामध्ये जाण्याचं कारण काय. त्या आंधळ्यानं दिलेलं उत्तर एवढं गोड आहे, एवढं गोड उत्तर त्यानं दिलं. तो आंधळा मनुष्य काय म्हणला माहिती का, ऐक रे दादा, मी देवाला बघावं याच्याकरता मी देवळात कधीच जात नाही. वाक्य लक्ष देऊ नाही का. मी देवाला बघावं याच्याकरता मी देवळात कधीच जात नाही. देवानं मला बघावं याच्याकरता मी देवळात जातोय. असा जर भाव, अशी जर निष्ठा आणि असं जर प्रेम असं तर जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजावं. पण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख येत नाही तोपर्यंत देव आठवतो.
आणि एकदा आपल्या जीवनामध्ये सुख आलं की पुन्हा नंतर आपल्याला देवही दिसत नाही, देवाचं मंदिरही आपल्याला दिसत नाही. पण ज्या जगाच्या चालक मालकाचे, त्या भगवंताचे फार तुमच्यावरती आमच्यावरती उपकार आहेत. एवढे उपकार त्या जगाच्या चालक मालकाचे, तेवढे उपकार त्या भगवंताचे. फक्त तो भगवंत, तो जगाचा चालक मालक आपलासा आपल्याला करून घेता आला पाहिजे. काही जण म्हणतात देव नाही, देव नाही, देव नाही. कोण म्हणतं देव नाही? देव आहे का हो? बोला. देवा है, 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 देवा, देवा है, देवा, देवा है, देवा है, देवा है, देवा है. हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, देवा नटला नाना पारी, देवा नटला नाना पारी, देवा नटला नाना पारी, देवा नटला नाना पारी. हो देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. तो जगाचा चालक मालक भगवंत आहे. फक्त त्याला कुठं शोधावं लागल ना, तर हृदयामध्ये त्या जगाच्या चालक मालकाला, भगवंताला शोधावं लागल. पण बऱ्याच जणाला त्या भगवंताचं, त्या देवाचं अस्तित्व मान्य नाहीये. काय? बऱ्याच जणाला त्या देवाचं, त्या भगवंताचं अस्तित्व मान्य नाहीये. मला सांगा, घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य आहे का? बोला. घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही का? त्याला दिवसा दिसतं का? घुबडाला दिवसा दिसत नाही, म्हणून घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही. पण सूर्य आहे की नाही? आहे. आपल्याला सर्वांना दिसतो, पण घुबडाला त्याचं अस्तित्व मान्य नाही का? तर त्याला दिवसा दिसत नाही. हा त्याचा प्रॉब्लेम आहे. असे बरेचसे घुबड आहेत की ते सुद्धा देवाला मान्य करत नाही. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे का? तर त्यांना देव दिसत नाही. बरोबर आहे का नाही? पण तो जगाचा चालक मालक भगवंत आहे. अहो, एका जण देव नाही या विषयावर 2 तास भाषण केलं. कोणत्या विषयावर? देव नाही या विषयावर 2 तास भाषण केलं. भाषण झालं आणि त्याला म्हणलं, वा, तुमच्या वक्तृत्वामध्ये, तुमच्या बोली भाषेमध्ये, तुमच्या वजनदार आवाजामध्ये 2 तास लोकांना सांगितलं तुम्ही देव नाही, देव नाही. हे नेमकं कुठून शिकले मला तरी सांगा. त्यांना मी काय म्हणलो, हे नेमकं तुम्ही कुठून शिकले हे मला तरी सांगा. ते मला काय म्हणलं माहिती का? देवाची कृपा. मग 2 तास बोंबलला होता देव नाही, आणि परत म्हणतो देवाची कृपा. आता सांगा बरं काय करायचंय? आहे महाराज तो जगाचा चालक मालक भगवंत, पण तो दिसत नाही. त्याला हृदयामध्ये, त्या हृदयाच्या मंदिरामध्ये त्या जगाच्या चालक मालकाला, त्या भगवंताला शोधावं लागलं. त्याशिवाय तो जगाचा चालक मालक भगवंत येणार नाही आपल्याकडं. बरं महाराज, आम्हाला त्या देवाला आपलंसं करून घ्यायचं आहे, त्या भगवंताकडं जायचंय, त्या जगाच्या चालक मालकाकडं जायचंय. मग नेमकं आम्हाला काय करावं लागलं? त्यावेळेस तुकोबारायांनी आम्हाला एक अगदी सोपं साधन सांगितलं. काय साधन महाराज सांगितलेलं आहे? अभंगाच्या करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, हो करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे
मुखी गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण मग कोई हे बाधा मग काही नो हे बाधा मग काही नो हे बाधा मग काही नो हे बाधा मुखी गावे हरीचे गुण अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. म्हणजे महाराज तुम्ही कीर्तन करा. जर कीर्तन केलं मुखाने जर हरीचं गुण गायलं नक्कीच देव आपलासं होईल. बरं कीर्तन तर करायचं आहे मुखाने हरीचं गुणही गायचं आहे पण नेमकं कीर्तन करत असताना कोणचं करावं. कीर्तनाचे प्रकार आहेत गुण कीर्तन लीला कीर्तन सगुण कीर्तन आणि नाम कीर्तन. ह्या 4 कीर्तनापैकी आम्हाला एकच कीर्तन करायचंय. मग कोणचं करावं. गुण कीर्तन करू नका लीला कीर्तनही करू नका सगुण कीर्तनही करू नका. करायचं जर असेल तर नामाचं कीर्तन करा. मग महाराजांनी सांगितलं नामसंकीर्तन साधन होईल सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नामाचं कीर्तन करा साधन आहे अगदी सोपं आहे आणि केल्याच्या नंतर नेमकं होईल काय जेवढं पाप जन्माला आलंय ना संपूर्ण जळून जाईल. याच्याकरता आम्हाला अनुभव सांगा. आता कोणाचा तरी अनुभव सांगावा लागल. मग याच्याकरता काय विचार करा. जीवनामध्ये जगाचा चालक मालक भगवंत आपलासा जर झाला आपल्या जीवनामध्ये नक्की सुख येतं. बरोबर आहे का नाही. ऐका फक्त त्या देवाला आपलंसं करून घेता आलं पाहिजे. साधू संतांनी त्या देवाला त्या जगाच्या चालक मालकाला भगवंताला आपलंसं करून घेतलं. नामदेव महाराजांच्या हातानं देवानं निवेद खावा फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेव हाती दूध प्याला. तेवढी ताकद होती. नामदेव महाराजांच्या हातानं देवानं निवेद खावा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या हातानं कुत्रे सुद्धा भाकरी खात नाहीत. कसे खातील सांगा बरं. एका हातात भाकर असते आणि माग अशी काठी लपवलेली असते. बरोबर आहे का नाही. कुत्र्याला जवळ बोलायचं भाकर दाखवून येऊ चा. ते कुत्रं बिचारं भाकरीला बघून जवळ येतं आणि ते जवळ आलं की भाकरीचा हात मागं करायचा आणि काठीचा ठोका टाकायचा. मला सांगा कशी कुत्री जवळ येतील. याच्याकरता सुद्धा काहीतरी प्रेम असावं लागतं निष्ठा असावी लागते भाव असावा लागतो ना. तसं त्या देवाकडं त्या जगाच्या चालक मालकाकडं भगवंताकडं जरी जायचं असेल ना याच्याकरता सुद्धा तुम्हाला भाव निष्ठा प्रेमच देवा लागल. त्याशिवाय तो जगाचा चालक मालक तो भगवंत आपलासा होणार नाही. धनाची श्रीमंतीची पैशाची तुम्ही देवाकडून कधीच अपेक्षा करू नका. का धन श्रीमंती पैसा शेवटपर्यंत आपल्या कामाला येणार नाही. बरं माणसाची एवढी अपेक्षा आहे एवढी अपेक्षा आहे. आज एक कीर्तन झालं की असं वाटतं उद्या 2 यावे उद्या 2 झाले की पुन्हा वाटतं 3 यावे. बरोबर आहे का नाही. माणसाची अपेक्षा असते. एक गाडी झाली की असं वाटतं 2 व्हाव्या 2 गाड्या झाल्या की 3 व्हाव्या एक घर झालं की अजून 2 व्हावे अशी अपेक्षा. सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणायक मुक्ती यत्न नाही केला मुक्ती नाही केला. हिनता दिशाशीन पावला दिशाशीन पावला माया व्यक्तीला जीव माझा माया व्यक्तीला जीव माझा माया व्यक्तीला जीव माझा माया व्यक्तीला जीव माझा माझे सोयी तने नती कोणी माझे सोयी तने नती कोणी माझे सोयी कने नटी कोणी माझे सोयी कने नटी कोणी. महाराज सांगतात सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुखाची आशा करत असताना आम्हाला जो एवढा तोला मोलाचा जन्म दिलता ना तो संपूर्ण जन्म आमचा निघून गेलेला आहे. फक्त माणसाच्या जीवनामध्ये अपेक्षा आहे याची अपेक्षा आहे त्याची अपेक्षा. एका विहिरीवरती आकाशवाणी झाली. उदाहरण सांगतो पटण्यासाठी. एका विहिरीवरती आकाशवाणी झाली. आकाशवाणीनं सांगितलं या विहिरीमध्ये कुणी पशु पक्षी उडी मारल
तर स्त्री पुरुष होऊन वरती येईल, आणि स्त्री पुरुष कोणी या विहिरीमध्ये उडी हाणल तर पशु आणि पक्षी होऊन वरती येईल. आणि त्या विहिरीवरती एक माकड आणि एक माकडीण असे दोघं जण बसलेले होते विहिरीच्या काठावरती. माकड माकडीनीला सांगू लागलं, तू जर विहिरीत उडी हाणली तर तू माकडीनीची स्त्री होशील, आणि मी जर उडी हाणली तर माकडाचा पुरुष होईल. उडी हाणायची का सांग. माकडीन म्हणली, आकाशवाणी जर खरी असेल तर उडी हाणायला काही अडचण. माकड म्हणलं, आकाशवाणी खरीच आहे. माकडानं उडी हाणली आणि माकडाचा सुंदर अशा प्रकारचा पुरुष झाला आणि वरती आला. परत माकडीने उडी हाणली आणि सुंदर अशा प्रकारची स्त्री झाली आणि वरती आली. पण माकडाची अपेक्षा वाटली. माकड काय म्हणलं माहितीये का, एकदा उडी हाणली तर एवढा सुंदर दिसायलोय, अजून एकदा हाणल्याच्या नंतर अजून किती सुंदर दिसत. त्याची अपेक्षा काय झाली, वाढली. अपेक्षा वाढली आणि त्यानं परत विहिरीमध्ये उडी हाणली. आता विहिरीमध्ये उडी हाणली की परत माणसाचं कोण झाला, माकड झालं. माकड झालं, काठावर आलं, बसलं खॅ 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 करीत. तिकडून राजा आला, सुंदर मुलगी दिसली, राजानं हात धरला आणि निघून. मला सांगा, बायको कोणाची, माकडाची. नेली कुणी, राजाने. शक्यतो माकडाने फक्त आता बघतच राहायचं. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. लक्ष देऊ नाही का. माणसाच्या जीवनामधले माणसाची जी अपेक्षा आहे ना, अपेक्षा वाढत जाते बघा. एक ना एक दिवस माणसाची अपेक्षा माणसाचा घात केल्याशिवाय राहत नाही. याच्याकरता धनाची, श्रीमंतीची, पैशाची अपेक्षा नसावी. मला सांगा, रावणा इतकी श्रीमंती, रावणा इतका मोठा संसार, रावणा इतका प्रपंच तुमच्या आमच्याकडे नाहीये. रावणाच्या धनाचा विचार करायचा जर झाला, आपण घरात सोनं ठेवतो त्याची लंका सोन्याची होती, एवढी श्रीमंती आहे त्याच्याकडे. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातून, 80,000 बायका, आपल्याला एक भेटाना. एवढा संसार, एवढा मोठा प्रपंच. त्याच्या ज्ञानाचा विचार करायचा झाला तर रावण काही कमी ज्ञानी नव्हता. एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण आहे. गजांतकम पुरांतकम मणिनिना मणिभूषण. वाचायचं म्हणलं तर एवढं जड जातं, सांगितलं तर आपल्या डोक्याच्या वरून जाईल. एवढा विद्वान रावण आहे, एवढी श्रीमंती त्याच्याकडं. पण ज्यावेळेस रावण गेला त्यावेळेस शेवटी तुकोबारायलाच म्हणावं लागलं, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही. एवढी श्रीमंती, एवढी संपत्ती, पण शेवटी एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला का नाही. शेवटी एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही. सगळं इथंच ठेवावं लागलं. म्हणजे धन, श्रीमंती, पैसा तुम्ही कितीही कमवा, ते शेवटपर्यंत सोबत तुमच्या येणार नाही. मग महाराज, सोबत शेवटपर्यंत काय येणार, माणसानं केलेला परमार्थ हाच आयुष्यभर वरती गेल्याच्या नंतर बिलं जर कशाची निघत असतील ना, तर भगवंताच्या नामचिंतनाचीच बिलं निघणार आहे. जीवनामध्ये किती धन कमवलं, किती पैसा कमवला, किती श्रीमंती कमवली, याच्यावरती देव कुठल्याच प्रकारचा विश्वासही ठेवत नाही आणि विचारही करत नाही. आणि हा डोक्यातून भ्रम काढून टाका. देव धन बघून, श्रीमंती बघून, पैसा बघून कोणाच्या जवळ जात नाही, कोणाच्या जवळ जात नाही. देवाला सुद्धा काय जर लागत असेल ना, धन, श्रीमंती, पैसा, त्या भगवंताला, त्या जगाच्या चालक मालकाला लागत नाही. वारंवार त्याचं नामचिंतन करावं. एक श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये भगवंतानं फार गोड अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. काय वर्णन आहे, गोकोटी दानम ग्रहणे सुखासी मागे प्रयागी यदि कल्पवासी यज्ञाय तो मिरु सुवर्ण दानम गोविंद नामनाथ न भवे तुल्यवे. गोकोटी दानम, गो म्हणजे गाई. कोटी जरी गाई दान केल्या तर घरामध्ये सुख येणार नाही म्हणे. गोकोटी दानम ग्रहणे सुखासी मागे प्रयागी यदि कल्पवासी यज्ञाय तो मिरु सुवर्ण दानम. किती जरी सुवर्ण दान केलं, मेरू पर्वता एवढं जरी दान केलं तर घरामध्ये सुख येणार नाही. मग महाराज, घरामध्ये जर सुख आणायचं असेल तर याच्याकरता काय करावं लागेल, तर गोविंद नामनाथ न भवे तत्तुल्य वेगम. त्या देवाकडे जावं लागेल, त्या जगाच्या चालक मालकाकडे, त्या भगवंताकडे जावं लागेल. त्याशिवाय तो जगाचा चालक मालक, तो भगवंत आपलाच होणार नाही. बरं, जाऊ द्या. तुमच्या मनाने आम्ही कीर्तनही केलं, मुखाने हरीचं गुणही गायलं, पण कीर्तन केल्याच्या नंतर, मुखाने हरीचं गुण गायल्याच्या नंतर नेमकं आमच्या जीवनामध्ये होईल काय महाराज. मग काही नये बाधा, मग काही नये बाधा, मग काही नये बाधा, मग काही नये बाधा. काम दुर्जनाची क्रोधा, काम दुर्जनाची क्रोधा, हे मग काही नये बाधा, मग काही नये बारा, मग काही नये बाधा, मग काही नये बाधा. अभंगाच्या द्वितीय चरणात
महाराज सांगतात, मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. काय कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. पण याच्याकरता काय करावं लागल? करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. कीर्तन करा आणि मुखाने हरीचं गुण गा. जर तुम्ही कीर्तन करताल, मुखाने जर हरीचं गुण गाल, तर तुमच्या जीवनामध्ये मुळातच तुम्हाला कुठल्या प्रकारची बाधा होणार नाही. प्रत्येकाला असं वाटतं सुखी समाधानी राहावं, आपल्याला सुखी राहायचंय, समाधानी राहायचंय. आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची जर बाधा होऊन द्यायची जर नसेल, तर वारंवार त्या भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. त्या जगाच्या चालक मालकाकडं, त्या भगवंताकडे जावं लागेल. काळाला नागवायची ताकद कोणाकडंच नाही, काळाला वापस पाठवायची ताकद कोणाकडे नाही. आल्याच्या नंतर जावं लागणार. जाणं प्रत्येकाचं निश्चित आहे. येथे नाही उरो आणि अवतार आणि इरती पामर जीव किती. इथं राहणारा, इथं उरणारा एकही अवतार आलेला नाही. इथं राहणारा, इथं उरणारा एकही अवतार. देवाला सुद्धा अवतार संपवे लागले, तुम्हाला आम्हाला अवतार संपावे लागतात. त्यात काय नवलय महाराज? प्रत्येकाला जावं लागणार आहे. साधू संतांना जावं लागलं, त्या भगवंताला जावं लागलं, इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे. पण भगवंताचं जर तुम्ही नामचिंतन कराल, तर त्या काळाला सुद्धा नागवायची ताकद कोणामध्ये असेल, तर त्या देवामध्ये, त्या जगाच्या चालक मालकामध्ये, त्या भगवंतामध्ये. त्याचंच वर्णन अभंगाच्या 3ऱ्या शांती खड हाती शांती खडग हाती, शांती खडग हाती, काळा सीते नागवी, काळा नागवीती हा मग काही नोहे बाधा, मग काही काही नोहे बाधा, मग काही नोहे बाधा. शांती खडग हाती, काळा सीते नागविते. काळाला सुद्धा नागवायची ताकद आहे म्हणे त्या देवामध्ये, नाही तर काळ कोणालाच वापस जाणार नाही. प्रत्येकाला जावं लागणार आहे. जाणं, एका जणानं मला प्रश्न विचारला, महाराज जावा लागताय, जन्माला आलोय, जावा का लागतंय? जाण्याचं कारण काय? जिथं जन्म भेटलाय त्याचं नावच आहे मृत्यूलोक. आणि या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे. पण जे समाजासाठी आवश्यक आहे ते जीवनातून लवकर निघून जातात, आणि जे काहीच कामाचे नाही ते लवकर जातच नाहीत महाराज. ऐका, ज्ञानोबाराय हे समाजासाठी आवश्यक होते, पण जीवनामधून लवकर निघून गेले. तुकोबाराय हे समाजासाठी आवश्यक होते, पण जीवनामधून लवकर निघून गेले. आणि जे काहीच कामाचे नाही ते लवकर जात नाहीत. लोक अभिषेक घालू घालू कदर ते जाण्यासाठी, पण ते जात नाहीत महाराज, काही कामाचे नसणारे. एका गावामध्ये एक जण राहत होता, काहीच करत नव्हता, खायचा प्यायचा झोपायचा, खायचा प्यायचा झोपायचा. बायको म्हणली, का हो 4-5 दिवसावरती दिवाळीचा सण आलाय, लोकाचे लेकरं गुलाबजामुन खातेन, लाडू खातेन, फटाकडे वाजवतेन, आणि आपले लेकरं नुसते दुसऱ्याच्या लेकराच्या तोंडाकडे बघतील. याच्याकरता तुम्ही काहीतरी काय करा, काम करा, काहीतरी काम करा. म्हणलं की हे म्हणायचं मी मरूनच जात असतो. बायको योग्य दिवशी कदरली, बायको म्हणली जा मरून. हे 5 वाजता पुलावर आलं, उडी मारतो मला, मरूनच जातो. आणि त्या पुला खालून एक भाजीवाला भैया जाऊ लागला. कमळाच्या फुलाच्या जशा पाकड्या असतात ना, तशी त्यानं टोपल्यामध्ये भाजी ठेवलेली. ह्यानं पुलावून उडी हाणली, जशी उडी हाणली तसं हे भाजीच्या टोपल्यात पडलं. माय जशी लेकराला मांडीवर घेते ना, तसं हे भाजीच्या टोपल्यात पडलं. नवं ऐका, वरचं गेलं नाही, टोपल्या खाल्लं मेलं. आणि ते भाजीवाला सांगून आलं होतं पोरायला, आज जेवढ्याची भाजी कन तेवढ्याचे फटाकडे तुम्हाला. त्याचे पुरं खुश होते, माझे पप्पा फटाकडे आणणार आहेत. ते पुला खाली मेलं. आणि ज्याची बायको खुश होते, कायमची खटखट गेली, ते दुपारच्या जेवणाला घरी आलं. आता काय खरंय सांगा बरं? समाजासाठी आवश्यक असणारे जीवनातून लवकर निघून जातात महाराज. पण त्या काळाला सुद्धा नागवायची ताकद जर कोणामध्ये असेल ना, तर त्या जगाच्या चालक मालकामध्ये, त्या भगवंतामध्ये शांती खडग हाती, काळा सीते नागविते. मग देवा, हा जगाचा चालक मालक भगवंत तुकोबाराय सांगतात, आमचा दाताय, आमचा सखाय. तुका माने दाता सखा, तुका माने दाता सखा, तुका म्हणे दाता सखा, तुका म्हणे दाता सखा, तुका माने दाता सखा, तुका माने दाता सखा, तुका म्हणे दाता सखा, तुका म्हणे दाता सखा. ऐसा
काही नो हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा तो जगाचा चालक मालक तो भगवंत आमचा दाता आहे, आमचा सखा आहे. त्या देवाकडं त्या जगाच्या चालक मालकाकडे जावं, जीवनामध्ये नक्कीच सुख भेटल. मग काही नो हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. या अभंगाचा अर्थ भावार्थ माझ्या बुद्धीला जसा झेपल तसं मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. एखादा शब्द काही जर चुकला हुकला असेल तर मुलाचं अंतकरण करून मला माफ करा. जे योग्य आहे ते घरी घेऊन जा आणि जे चुकलं हुकलं असेल ते माझी मला परत देऊन टाका. अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे कार्यक्रमाचं दृष्ट लागावं एवढं सुंदर हे केलेलं नियोजन आहे. कार्यक्रमासाठी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहात. तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. कार्तिकी उत्सवाचे निमित्त भव्य दिव्य अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. जीवनामध्ये ज्ञानोबारांच्या भूमीमध्ये ज्ञानोबारांकडे एकदा जर काय गेलात ना, आपण जन्माला आलं म्हणून त्याचं सार्थक झालं म्हणून समजावं, ते सफल झालं म्हणून समजावं. ऐका, फक्त माणसाच्या जीवनामध्ये संगत साधू संतांची होणं गरजेचे. एकदा ज्ञानोबारांकडे जाऊन बघा. आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख असू द्या दादांनो, एवढे 2 वाक्य माझे घरी घेऊन जाई का. आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख असू द्या, कितीही दुःख, एकदा ज्ञानोबारांच्या समाधीकडे जा आणि त्या ज्ञानोबारांच्या समाधीला डोळे भरून जगा. कितीही मोठं दुःख असू द्या दादांनो, त्या ज्ञानोबारांच्या समाधीला एकदा जर काय डोळे भरून बघितलं ना, तर कितीही मोठी समस्या असली ना ती सगळी निघून जाते महाराज. ती ताकद आहे. ज्ञानोबारांच्या मंदिरामध्ये त्या गाभाऱ्यामध्ये जर बसलात ना, असं वाटतं की साक्षात माईच्या कुशीमध्ये बसलो की काय. हे ताकद ज्ञानोबारांमध्ये आहे. उगाच ज्ञानोबारांना नाहीत म्हणत ज्ञानेंचे राजे, साधकांची मैबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय. जाऊन बघा, ज्ञानोबारायला साधकाशिवाय कुणी नाही, साधकाला ज्ञानोबाराशिवाय कुणी नाही दादा. एखादा साधक जर ज्ञानोबारांच्या समाधीकडे जर गेला ना,
त्या ज्ञानोबाऱ्यांची समाधी सुद्धा त्या साधकाकडे बघून गदगद हसते. दादा, ही ताकद जर कशामध्ये असेल ना, ही ताकद ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीमध्ये. आलात नाही तर आनंदानं जगावं, प्रेमानं जगावं आणि एकदा ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीला डोळे भरून जगा. आपल्या आयुष्याचं सार्थक झालं म्हणून समजावं. झालंय माझं कीर्तन. एवढे 2 वाक्य माझ्या घरी घेऊन जा. आपलं एवढा कार्यक्रम करतोय, एवढ्या तोलामोलाचा, एवढा आपण सर्वजण आळंदीमध्ये येतोय, ज्ञानोबाऱ्यांकडे जातोय, एवढा तोलामोलाचा आपल्याला जन्म भेटलाय ना, ते सार्थकी लागलं म्हणून समजावं. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी सर्वच वयोवृद्ध मंडळी, ज्ञानवृद्ध मंडळी, तपवृद्ध मंडळी, परिचित अपरिचित मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहात, तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. मला थोडासा येण्यासाठी उशीर झाला, तरीसुद्धा पुन्हा एकदा माईची तुमची सगळ्यांची मी माफी मागतो. पण मला उशीर जरी झाला तरी मी वेळेवरच सोडलेलं आहे, त्याची काही चिंता करू नका. तरीसुद्धा झालेली सेवा ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करून इथेच मी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. एकदा सर्वांनी हातांनी टाळी आणि मुखांनी भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय.